चला सर. या सर थोडं लेट थोडंसं मासी मॅडम निरीक्षण करता. विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय वापे सर, ज्येष्ठ शिक्षक व्यवहारे सर, आजचे निवडणूक आणि निवडणूक प्रक्रिया सन्माननीय काळे सर, जोशी सर, साठे सर आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे नववीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी, केंद्राध्यक्ष, प्रतिनिधी, त्याबरोबर उपस्थित असणाऱ्या सन्माननीय मासिक मॅडम, विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल तर देशाची लोकशाही बळकट होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाहीचा पाया म्हणलं तरी वापर करणार आहे अशी ही निवडणूक अतिशय महत्त्वाचा असा हा भाग या ठिकाणी लोकशाहीचा आहे. जर निवडणूक प्रक्रिया ही फार चांगल्या पद्धतीने राबवून गेली तर खऱ्या अर्थाने लोकशाही ही बळकट होण्यास मदत होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी 9वीच्या वर्गामध्ये एक इलेक्शन निवडणूक होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वर्गाचे वरिष्ठ शिक्षक सन्माननीय काळे सर यांनी अतिशय चोखपणे या निवडणूक प्रक्रियेचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय वावले सर हे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सर्व व्यवहारे सर आणि सर्व ज्येष्ठ शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विद्यार्थी मित्रांना खऱ्या अर्थाने ही जर निवडणूक प्रक्रिया समजली तर भविष्यातील जे भारताचे नागरिक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर या निवडणूक प्रक्रियेचं माहिती त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने याच शाळेमध्येच मिळाली तर भविष्यामध्ये भारताची लोकशाही बळकट होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि म्हणून आज अतिशय स्तुत्य असा चांगला उपक्रम सन्माननीय काळे सर यांनी या ठिकाणी राबवला. त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेचा एक चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा, माहिती समजून घ्यावी आणि खऱ्या अर्थाने भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी आपण त्यातून मोठी आपली मदत होणार आहे. सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. इयत्ता 9वीचा वर्ग आज आपण आपल्या वर्ग शिक्षकांच्या सहकार्याने आपल्या वर्गाची वर्ग प्रतिनिधी म्हणून आपण निवडणूक या ठिकाणी लोकशाही पद्धतीने घेणार आहोत. त्यासंबंधी आता जे काही सरांनी तुम्ही काही माहिती दिलेली आहे, तुम्हाला पुढं 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क तुम्हाला बजवायचा आहे आणि तो बजावत असताना आपल्याला काय प्रक्रिया असते, कसं अध्यक्षाकडे जायचं, आपलं ओळखपत्र कसं दाखवायचं, आधार कार्ड कसं दाखवायचं आणि मग त्या मतदानावर शिक्का कसा मारायचा किंवा फुली कशी मारायची हे लक्षात येण्यासाठी शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये या निवडणुकीचा असा एक प्रस्ताव आपल्या पुढे आलेला आहे आणि तो आज आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडत आहोत. मी आपल्या सर्व नदीच्या सर्व विद्यार्थ्यांना, वर्ग शिक्षकांना, इतर जे शिक्षक सहकारी वर्ग आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि आजच्या ह्या निवडणूक प्रतिनिधीची निवडणूक जी आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.